स्वातंत्र्य दिन संपूर्ण भारत देशात जल्लोषात साजरा करण्यात आला। या निमित्त नगर परिषद कार्यालयात मुख्याधिकारी किरण बगडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, तर जयस्तंभ बाजार चौकात शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पवन जयस्वाल व शहर काँग्रेस कमिटीचे सचिव विजय बसवार व नगर परिषद सदस्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले। तर पोलीस स्टेशन सावनेर येथे पोलीस ठाणेदार उमेश पाटील तसेच सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले। शहरातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात ध्वजारोहण पार पडले। त्यानंतर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार मलिक विराणी, सावनेर पोलीस उपविभागाचे उपविभागीय अधिकारी अनिल म्हस्के व तहसीलचे सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, स्वातंत्र्य सैनिक, प्रतिष्ठित नागरिक आदींच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले। या प्रसंगी सावनेर पोलिसांच्या होमगार्ड शिपाई आणि एनसीसी कंडक्टरच्या वतीने राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली। 15 ऑगस्ट रोजी सकाळपासूनच विद्यार्थी व स्वातंत्र्य सैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते। राष्ट्रध्वजाला अभिवादन करण्यासाठी सर्वजण आतुर झाले होते। शहरातील प्रत्येक चौकात साऊंड सिस्टीम, स्वातंत्र्य दिनानिमित्त सावनेर तहसील कार्यालय, नगर परिषद कार्यालय, पोलीस स्टेशन सह सर्व शासकीय निमशासकीय इमारतीत फुलांच्या माळा आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आल्या होत्या। कार्यक्रमामध्ये सुनील लिखार, माजी नगरसेविका माया बुंदेले, अश्विन कारोकर, चंदू कामदार, दिलीप फाले, गेंदलाल कमाडे, डॉक्टर पटेल, मदन लाड, पवन जामदार आदींसह शहरातील शेकडो मान्यवर व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते। मैं आज 15 अगस्त के इस शुभ अवसर पर सभी सावनेर वासियों को, देशवासियों को शुभेच्छा देता हूँ। आज का ये पर्व हम बड़े गर्व के साथ एकजुटता से मनाते हैं और हम सभी भारतवासियों को इसका ये बड़ा महत्व है और ये दिन हम बार बार इसी तरह ज़्यादा उत्साह से और आगे मनाएंगे। इसी शुभकामनाओं के साथ मैं आप सभी को शुभेच्छा देता हूँ। पीयूष झिंझवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।